हो, 100% तुम्ही बोललेच की पब्लिकचं म्हणजे घाटावरून जी चांगली चांगली मोठाली जी बैल येतात त्यांना हरण्या पलावा असं वाटतं. कारण हरण्याची त्यांची इच्छा काय माहिती आहे का, हरण्या हा मुंबईला पब्लिकवरचा ठाम बैल आणि ते साताऱ्याला तर पलताना बघतातच. म्हणजे एक बैल जर मुंबईचा ठाम असेल तर आपण कोणत्याही पद्धतीत चांगल्यापैकी गाडी करू शकतो. म्हणजे आता तुम्ही त्या दिवशीच आमची रणजित निंबाळकर सरांची जी मुलाखत घेतली त्याच्यात पण सरांनी सांगितलं आम्हाला हरण्या द्या म्हणून. म्हणजे अशी इच्छा तर गाड्या मालकांची ते तुमच्या लाईव्हच्या समोर आहे आणि अशी आहे. आणि त्याच पद्धतीत तुम्हाला आता पण मी माझा प्रश्न तुम्हाला टाकला की लखनचे जे मालक आणि ते जे त्यांचे मित्रमंडळ आहेत की त्यांची इच्छा होती का हरण्यात पलावा, हरण्या म्हणजे चांगली गाडी पळेल. आणि या पद्धतीत आम्ही गाडीचं नियोजन केलं आणि गाडी पळाली. जर आपण चांगल्यापैकी जर व्यवस्थित मान सन्मान प्रत्येकाला दिला तर त्याचाही मान सन्मान, आपण चांगल्यापैकी दोन शब्द चांगले बोललो, चांगले विचार जर मांडले तर समोरच्यालाही आवडीने असं वाटतात की दादा चांगला बोलला आणि दादाचा कुठेतरी विचार घ्यावे. आणि हा बैलगाडी क्षेत्राचा हा एक शर्यती क्षेत्राचा खेळ आहे. तर याच्यात हारजीत ही दोघांपैकी एकाची कोणाची तरी आहेच आहे. त्याच्यामुळे आपण जसं संयमाने खेळलो तर याच्या पुढे आपल्याला तो खेळ टिकवता येईल आणि आपल्याच्या लोकांना खेळण्याला पण मजा. हरण्या मुंबईचा बैल, तर लोकांची अशी इच्छा असते की मुंबईमध्ये मथुर आहे, मथुर सोबत हरण्या, पण ते काय साईड असल्यामुळे थोडं ते जमत आहे. पण लोकांची इच्छा आहे आणि घाटावरती बकासूर जो लाखो हृदयांचा ठोका तसाच हरण्या यांच्यासोबत पैरा करावा आणि गाडी म्हणजे ती जर गाडी झाली तर कोणी मारू शकत नाही अशी लोकांची इच्छा आहे. सो मित्रांनो, आज किरकाली मैदानात होतो मी. हरण्या आणि आपले दादा हेमंतदादा फुलोरे सुद्धा भेटले होते, पण टाईम नाही भेटला मित्रांनो आज तिथे अड्ड्यामध्ये मुलाखत घेण्यासाठी. तर वेळात वेळ काढून मी इथे आलो आणि दादा आपल्या समोरच आहे. दादांचा जास्त वेळ नाही घेणार, पण आज भरपूर दिवसानंतर बिंजोडला हरण्या उतरला किरकाली मैदानात आणि एक नाही तर 2 गुलाल आज किरकाली मैदानात घेतल्या. आणि आज हरण्याच्या स्पीडला घाटावरचा टॉपचा स्पीडचा बैल लखन होता आणि दोघा टॉपच्या स्पीडने आज 2 गाडी जिंकली. काय बोलाल दादा आजच्या किरकालच्या मैदानाबद्दल आणि आपल्या हरण्या आणि लखन बद्दल? नाही, लखन हाही चांगल्यापैकी पालणारा बैल आणि हरणे तुम्ही तर बघतच आहात. काय मी माझ्या तोंडातून सांगायची गरज नाही कसा पालतो काय. पण दोघांचा पहिरा आज कालू ड्रायव्हर याने फोन केला की दादा लखनना हरण्या पालवा. आकाश शेटला मी बोलतो आणि आकाश शेटचा त्याचा बोलणं झाला वाटतं काहीतरी. त्याच्यानंतर जे औरंगाबादवाले जे लखनचे मालक होते त्यांची इच्छा होती का हरण्याना लखन मुंबईला पालवा, कारण हरण्या मुंबईला हा पब्लिकला ठाम पालणारा बैल. तर असं त्यांनी पण आकाशला सुचवलेला होता. आणि काही माझे जे सोंगडे आहेत आपले साताऱ्याचे त्यांच्याशी चर्चा झाली होती, म्हणजे कुठेतरी चर्चा चालूच होती. आणि मग काल अचानक मला याचा फोन आल्याच्या नंतर परवाच्या दिवशी कालू ड्रायव्हरचा दादा बोलतो 2 तारखेच्या मैदानाला ही गाडी पलवायची, तुम्ही नाव सोडा. आणि मग आकाश शेटचाही फोन आला की दादा आपण हरणे आणि लखन पलू, तर तुम्ही नाव सोडा, गाडी जुळाली तर आपण पलूया. आणि या पद्धतीत नियोजन झालं. दादा नक्कीच घाटावरची जेव्हा कोणती बैल येतात ना, टॉपची बैलगाडा मालक येत ना, तेव्हा त्यांच्या तोंडून एक नाव असतो. जर आपल्या टॉपच्या स्पीडला बैल पाहिजे तर हेमंत फुलोरे दादा यांचा हरण्या, आणि तो प्रत्येकाला देणं पण आपल्याला इझी नाही होत. आणि अशा वेळेस आपली लखनचा पैरा झाला. दादा ह्या जोडीने आज धुमाकूळ घातला, तर ही जोडी अशी बिनजोडला धावली की आता ही कधी आपल्याला घाटावरती 3 फेऱ्यामध्ये दिसेल का दादा? हो, 100% तुम्ही बोललेच की पब्लिकचं म्हणजे घाटावरून जी चांगली चांगली मोठाली जी बैल येतात त्यांना हरण्या पलावा असं वाटतं. कारण हरण्याची त्यांची इच्छा काय माहिती का, हरण्या हा मुंबईला पब्लिकवरचा ठाम बैल आणि ते साताऱ्याला तर पलताना बघतातच. म्हणजे एक बैल जर मुंबईचा ठाम असेल तर आपण कोणत्याही पद्धतीत चांगल्यापैकी गाडी करू शकतो. म्हणजे पब्लिकचा बैल, आतला बैल तुम्हाला काय म्हणजे तुम्ही जसा बैल असेल तसा बैल पाळतो. तर या हिशोबाने तुम्ही आता तुम्ही त्या दिवशीच आमची रणजित निंबाळकर सरांची जी मुलाखत घेतली त्याच्यात पण सरांनी सांगितलं आम्हाला हरण्या द्या म्हणून. म्हणजे अशी इच्छा तर गाड्या मालकांची ते तुमच्या लाईव्हच्या समोर आहे आणि अशी आहे. आणि त्याच पद्धतीत तुम्हाला आता पण मी माझा प्रश्न तुम्हाला टाकला की लखनचे जे मालक आणि ते जे त्यांचे मित्रमंडळ आहेत की त्यांची इच्छा होती का हरण्यात पलावा, हरण्या म्हणजे चांगली गाडी पळेल.
आणि या पद्धतीत आम्ही गाडीचं नियोजन केलं आणि गाडी पळाली. अच्छा दादा, तुमचं नाव एवढं प्रसिद्ध आहे ना. आता मी खिडकालीवरून आलो, मावशीचं गाव आहे माझं, तिथे जेवलो. तिथे सुद्धा एक खिडकालचा हरण्या बैल आहे. त्यांची सुद्धा बैल मला जेव्हा बघितली त्यांनी की हरण्या दादा एक माणूसच वेगळा आहे. हरण्या दादाची मुलाखत बघायला आम्हाला खूप आवडतं. कारण शांतताप्रिय मुलाखत आणि दोस्तीरित्या कसं पुढे जाईल असंच विचार करत असतात आणि बोलताना कोणताही शब्द ना मागे पुढे होत. काय बोलाल त्याबद्दल? काय माहिती आहे का, आपण चार चौकात फिरणारी माणसं आहोत. त्याच्यामुळं कोणाला काही आपल्याला उत्तेजित करून काही आपल्याला त्याच्यात भेटणार नाही. जर आपण चांगल्यापैकी जर व्यवस्थित मान सन्मान प्रत्येकाला दिला तर त्याचाही मान सन्मान. आपण चांगल्यापैकी दोन शब्द चांगले बोललो, चांगले विचार जर मांडले तर समोरच्यालाही आवडीने असं वाटतात की दादा चांगला बोलला आणि दादाचा कुठेतरी विचार घ्यावे. आणि हा बैलगाडी क्षेत्राचा हा एक शर्यती क्षेत्राचा खेळ आहे. तर याच्यात हारजीत ही दोघांपैकी एकाची कोणाची तरी आहेच आहे. त्याच्यामुळं आपण जसं संयमाने खेळलो तर याच्यापुढे आपल्याला तो खेळ टिकवता येईल आणि आपल्या लोकांना खेळण्याला पण मजा येईल. दादा, आपला हरण्या मुंबईचा बैल, तर लोकांची अशी इच्छा असते की मुंबईमध्ये मथुर आहे, मथुर सोबत हरण्या, पण ते काय साईड असल्यामुळे थोडं ते जमड आहे. पण लोकांची इच्छा आहे आणि घाटावरती बकासूर जो लाखो हृदयांचा ठोका, तसाच हरण्या यांच्यासोबत पैरा करावा आणि गाडी म्हणजे ती जर गाडी झाली तर कोणी मारू शकत नाही अशी लोकांची इच्छा आहे. काय बोलाल तुम्ही त्यांच्याकडे? नाही बघा, आपण जरी पण गाडी दोन्ही बैल जरी पळणारे केली तर त्याची व्यवस्थित सुट्टी झाली पाहिजे. पब्लिकने पण व्यवस्थित त्याचं ते पाहण्याचा विषय केला पाहिजे. नाही तर जर तुम्ही ट्रॅकमध्ये उतराल, बैलांवरती मारझोड कराल, काहीतरी कराल तर उद्या ती कुठेतरी मुका जनावर आहे, तो पळणारा प्राणी आहे, तो कुठेशी तरी साईडला भरकटू शकतो. मग ती गाडी मार पण खाऊ शकते. म्हणजे आपण विजयातच राहू किती टॉपची केली हे आपण बोलू शकत नाही. बरोबर, कारण शेवटला तो खेळ आहे, त्या खेळात हार जीत ठरलेली आहे. पण बकासूरमध्ये पळण्यात तर मजा येईलच, कारण तोही पळणारा बैल आहे, आपला हरण्याही पळणार आहे. दोघे एकत्र पळाले तर तो डावीलाही पण पळातो, हरण्या उजवीला चांगल्यापैकी पळातील आणि चांगल्यापैकी ते बैलगाडी क्षेत्रातला परफॉर्मन्स दाखवतील. आणि राहिला विषय मथुरचा, मथुर तर आपल्या लहान भावाचाच आहे. तुम्हाला मी पहिल्यापासून सांगतच आहे की मथुर हा आपलाच बैल आहे आणि हरण्या हा त्याचाच बैल आहे, असा गृहीत धरला तरी काही अडचण नाही. पण विषय काय आहे, राहुल पाटलांनी मथुरला डाव्या रस्त्याने पलवायला हे केला. मी हरण्याही पळातो पण मी पलवला नाही. पण जर पळाला तर चांगलीपैकी गाडी पळेल. पण आम्ही दोघे पण कोणती रिस्क घ्यायला इच्छुक नाही. दादा, आता तुम्ही घाटावरती जाता, 3 फेऱ्याच्या मैदानाला जाता. आता तोच मैदान आपल्याला 9 जूनला बघायला भेटेल साईराज दादांच्या मैदानात. तर कसं नियोजन असणार आहे का दादा? नाही, नियोजन तर मी करण्याच्या तयारीत आहे. टॉपचंच नियोजन चांगल्यापैकी करीन. कारण जे घाटावरती गाडी जशी पळात तीच पळवण्याचा प्रयत्न मी आपल्या मुंबईच्या ह्याच्यात करीन. कारण मागच्या वेळेला कुठेशी तरी बैल पळण्यात होता आणि मग थकलेला आलेला होता. बैल फ्रेश होता पण मी रिस्क घेतली नक्कीच, त्याच्या एक दिवस आधी तुमचा वाढदिवस होता. असा तर मग मी ती रिस्क घेतली नाही. मी वाढदिवसासाठी वाढदिवसाला त्यावेळेस तिकडची 32 शिरायला पळाला होता आणि 2 तारखेला लगेच मी घेऊन आलतो. पण मी रिस्क घेतली नाही का जाऊ दे, एक मैदान गेला तरी चालेल. आणि योगायोगाने त्याच साईराज पाटलांनी आता चांगल्यापैकी 9 तारखेला नियोजन केलेलं आहे. मला त्यांचा फोनही आला की दादा काही पण करून यायचं. तर आता 5 तारखेला एक सोनहिऱ्याचं मैदान असल्यामुळे बैल उद्या सकाळी निघून जाईल. सोनहिरा केल्याच्या नंतर मला वाटतं 6-7 तारखेला मी इथं बैल वापस आणण्याचा प्रयत्न करीन आणि साईराजच्या मैदानात गाडी चांगल्यापैकी पैरा करून पडवेल. नक्कीच दादा, पैऱ्याबद्दल तर मी बोलणार नाही दादा. पण आज जो तो 2 शर्यती जिंकून लखनसोबत जो विजयाचा गुलाल घेतला त्याच्याबद्दल काय बोलायला दादा 2 शब्द? विजयाचा गुलाल बघा, आता भरपूर दिवस मला वाटतं पिसारवेला मी एक विमानच्या जोडीला गाडी केली होती आणि भालच्या शंकरच्या जोडीला एक गाडी पराजित झाली होती. कारण कसं आहे, हा तुम्हाला मी बोललोच ना, बैलगाडी क्षेत्रातला खेळ आहे. हार जीत याच्यात ती ठरलेलीच आहे. त्याच्यामुळं कुठेशी तरी ती हारलो म्हणून आणि मी काही बैलगाडी क्षेत्र सोडून काही पळालेलो नव्हतो, इथे शिरत होतो. त्याच्यानंतर जसं मला आता झालं, आपल्या मुलांची पण इच्छा होती की दादा आपण किती दिवस अजून तिकडं पळवायचं, आपल्या मुंबईला पळवूया. त्या हिशोबाने मी बैल उतरवला. 2 तारखेला त्याचा सत्कार झाला म्हणून मी जास्त करून बैल पळवण्याची हे नाही केली. कारण ज्यावेळेस सत्कार मूर्ती ज्यावेळेस असतं त्यावेळेस शक्यतो बैल न पळवल्याने चांगला. कारण आपण त्यावेळेस त्या सन्मानाचे एक कुठेशी तरी प्रमुख पाहुणे असतो आणि मग तो घेऊन मी शक्यतो रिटर्न आलो. आणि मग आज 2 तारखेचा नियोजनाचा मी हे केला आणि 2 दिवसापूर्वी नाव पण सोडलेला होता, पण नावावरती नाही जमला. मग आज मी बिंजोडचा पहिलाच नाव मी बिंजोडचा सोडला. कारण आपण जर पळातो चांगल्यापैकी पहिला हरण्या पळातो
तर मग थांबा कशाला. आणि पहिलाच नाव बिंजोरचा सोडला पण कोणी इथनं झाला. मग नंतर 2 गाड्या या एक संबंधात चांगल्यापैकी जमून गेल्या. चला दादा, मी तुम्हाला जास्त नाही वेळ जाता आता शेवटचा प्रश्न. सुनील मोरे सरांचा मैदान आहे 21 जूनला, हो, त्यावेळेस हरण्या असणार का? त्या मैदानाला पण 100% हरण्या असेल. कारण जी पण आता मैदान आहेत सगळी मोठी मोठी आहेत. हा. आणि जशी आपल्याला इकडे बिंजोरला हरण्या खेळावं अशी प्रेक्षकांची आणि त्याच्या चाहत्यांची जशी इच्छा असते, तसंच तिकडे साताऱ्याला पण तसंच आहे. की मला ऑलरेडी पहिलेच तिथले फॅन लोक हे ते सांगतात, दादा आपल्याला या मैदानाला जायचं आहे, दादा त्या मैदानाला जायचं आहे. त्याच्यामुळे जी पण चांगली मोठी मोठी मैदानं ती तुम्ही खेळतो. पैराचं नाव नका सांगू, पण तो मैदान मोठा आहे. पण पैरा कसा असा दमदार आहे का? पहिरा दमदारच असणार. कारण आजची कंडिशन अशी झाली का हरण्याला पहिरे पण तेवढेच आहेत. नक्कीच भरपूर लोक दादा. मारतात. असं- कारण असं हा प्रश्न पडत असेल ना, एवढे हरण्या, पैरे हो. नक्की कोणत्या पैऱ्यात देऊ? 100%. कारण काही वेळेला असं आपल्याला वाटतं बैल द्यावा, पण काय होतं आपण शब्द तर किती जणांना देणार. ऑलरेडी कोणाला दिलेलं असतं, कोणाला काय. आणि चांगली गाडी पळते तर मग ती तोडण्यात पण आपल्याला विचार होत नाही. त्याच्यामुळे आम्ही तीच गाडी पळवण्याचा दादा प्रयत्न. खूप बरं वाटलं. तुम्ही मला 2 शब्द मी 5 मिनिटाचे 8 मिनिटं घेतले तुमचं. पण मी नेहमी सांगतो आणि लोकांना सुद्धा माहिती आहे, दादाला कधी गेलं, दादा कधीच नाही बोलत. तुम्ही तुला जाताना सुद्धा बोलत, तसं नाही दिली तरी चालेल, पण तुम्ही कधीही कोणाला खाली पाठवत नाही. दादा तुमचं ना बोलावं तितकं आम्ही युट्यूबर्स लोकांचं, मी माझ्याकडून सर्व युट्यूबर्स खरंच मनापासून धन्यवाद मानतो की तुम्ही आमच्या पाठी उभे आहे. तुम्ही आहात तर आम्ही होत दादा. नाही, तुम्ही माझी एवढी आज प्रसिद्धी तुमच्या मार्फतच झालेली आहे. हेमंत दादा, बबलू दादा ही तुमच्या युट्यूबच्या मार्फत ओळख झालेली आहे. आणि काही लोक फॅन लोक पण या हरण्याचे जोडले, काही माझे जोडले, तर त्याच्यात शेहाचा वाटा तुमचा आहे. त्याच्यामुळं तुम्ही ज्या पण वेळेस असाल, मी 24 तास तुमच्यासाठी सदैव कोणत्याही अडचणीला, म्हणजे तुम्हाला मुलाखत देण्यासाठीच नाही, तुमच्यावर कोणती पण वेळ अडचण येईल त्या दिवसाला बबलू दादा 100% समाजकार्य म्हणून, बैलगाडी क्षेत्र आणि हे काही सगळं वेगळं ठेवून समाज क्षेत्र म्हणून तुमच्या जवळशी 100% पाठीशी राहील. थँक्यू दादा. थँक्यू. चला मित्रांनो, आपल्यासाठी आपण हरण्या बैलाची मुलाखत घेते. आज 2 शर्यती जिंकणार आणि आपल्या चॅनलमधून हरण्या बैल आणि हेमंत फुलोरे दादा नाही येणार, तर असं होणारच नाही. आणि दादानी सुद्धा मुलाखत केली. चला, आपला चॅनल आवडला असेल, आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.